आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। तब्बल 2,52,00,000 लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यात ही एकत्रित रक्कम जमा केली जाणार असून महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। आज जवळपास 2,52,00,000 पेक्षा अधिक महिलांना एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही सुरू केलेला आहे। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 19 मार्च गुरुवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता 1500 रुपये आणि मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपये तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचा आज गुढीपाडवा सण 100% गोड सुद्धा होतच आहे। तर आज गुढीपाडव्यानिमित्त कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचे 3,000 रुपये विस्तार होत आहेत तर या जिल्ह्यांची यादी आणि या बँकांची यादी सविस्तर पद्धतीने सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये आलेले असतील आणि तुम्ही फेब्रुवारी महिन्याच्या 1,500 रुपयांची आणि मार्च महिन्याच्या 1,500 रुपयांची वाट पाहत असाल तर तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा त्याच्या अगोदर 3-4 दिवस वितरित होत असतो। म्हणजेच विचार करायला गेलं तर तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा झालेला होता। डिसेंबर महिन्याचा हप्ता हा मकर संक्रांतीच्या अगोदर जमा झालेला होता। जानेवारी महिन्याचा हप्ता हा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या अगोदर जमा झालेला होता आणि आता तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे एकत्रितपणे 3,000 रुपयाची चिंता आणि प्रतीक्षा लागलेली होती। तर अखेर तुमचे फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांच्या 3,000 रुपयांची प्रतीक्षा संपत आहे। म्हणजेच आज 19 मार्च गुरुवार आहे, उद्या 20 मार्च शुक्रवार आणि परवा दिवशी 21 मार्च शनिवार। तर एकत्रितपणे गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार हे 3 दिवस राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींसाठी 100% गोड सुद्धा ठरत आहे। त्यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर सांगत आहोत। जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल किंवा बँक खातं तुमचे या बँकेपैकी असेल तर तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा लाडक्या बहिणींना, आज गुढीपाडवा कोणकोणत्या बहिणींचा गोड होत आहे ते आपण सविस्तर सांगतच आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो, राज्यातील ज्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील किंवा मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील तर त्या लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे। कारण त्यांच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे सोडण्यात येत आहेत आणि ज्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे जमा झालेले असतील तर त्यांना चालू हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे 3,000 रुपये विस्तार सुद्धा होतच आहेत। राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत। तर अशा प्रकारचे घोटाळे थांबवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाचे नियम लागू करण्यात आलेले आहेत। ज्या ज्या लाडक्या बहिणी या महत्त्वाच्या नियमांमध्ये बसत असतील त्याच लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपून त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे काटाकाट विस्तार सुद्धा केले जात आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा या प्रमुख नियमांमध्ये बसत आहात का? या प्रमुख पात्रतांमध्ये बसत आहात का? जर तुम्ही नियमांमध्ये आणि पात्रतांमध्ये बसत असाल तर तुमचे फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांची प्रतीक्षा संपून जात आहे। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण वेळ न घालवता थेट जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर वाचून दाखवत आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो, जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर वाचून दाखवण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे खाटाखट विस्तार होतील। परंतु जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली नसतील तर तुम्हाला पैसे येणार नाही। तुम्ही फक्त बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, मागच्या 3-4 दिवसांपासून सोशल मीडियावरती चर्चा सुरू होत्या की बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी मार्च महिन्याचे 3,000 रुपये मागच्या
मागच्या 2 दिवसांपूर्वी जमा झाले, परंतु लाडक्या बहिणींनो याच्या अगोदर पैसे सोडण्यात आलेले नव्हते. 8 मार्च रोजी महिला दिन होता, तर या महिला दिनानिमित्त पैसे येतील अशा प्रकारच्या बातम्या सुद्धा पसरलेल्या होत्या, परंतु महिला दिनानिमित्त सुद्धा हे पैसे सोडण्यात आलेले नव्हते. कारण आपला मराठी नववर्षाचा मोठा सण असतो, तर तो सण म्हणजे गुढीपाडवा. तर या गुढीपाडव्याच्या निमित्तानं लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला पाहिजे. सर्व लाडक्या बहिणींचा गुढीपाडवा सण गोड झाला पाहिजे, मराठी नववर्ष गोड झालं पाहिजे, या दृष्टिकोनातून हे पैसे काटागट पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सकाळपासूनच हस्तांतर करायला सुरुवात केलेली आहे. परंतु एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे हस्तांतर करणं शक्य होत नसतं. त्यामुळे काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आज पैसे मिळतील, परंतु ज्या बहिणींचा जिल्हा आजच्या प्रमुख जिल्ह्यांपैकी नसेल त्यांना उद्या आणि परवा सुद्धा पैसे मिळणार आहेत. त्यामुळे प्रमुख जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ सविस्तर पहा, शेवटपर्यंत पहा. अर्धवट माहिती पाहिली तर तुमचं नुकसान होऊ शकतं. समोरच्या काकूला पैसे येतील, शेजारच्या ताईला पैसे येतील, सर्वांच्या खात्यावर ते पैसे जमवतील. फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येऊ शकते. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला पैसे आले पाहिजे, आपल्यासोबत सर्वांना पैसे आले पाहिजे, तर हा व्हिडिओ सविस्तर शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे फेब्रुवारी मार्च महिन्याची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. परंतु लाडक्या बहिणींनो तुम्हाला फक्त फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3000 रुपये सोडण्यात आलेले नाहीत, यासोबत तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा वितरित केले जात आहेत. कारण लाडक्या बहिणींनो आपल्या राज्यामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये गॅसचा तुटवडा पाहायला मिळत आहे. घरोघरी गॅस मिळत नाही. सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये गॅसेस मिळणे बंद झालेले आहेत. कारण लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा माहिती आहे, इराण, इस्रायल आणि अमेरिका या 3 देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे. त्यामुळे गॅस मिळणे कठीण आहे आणि जरी मिळाला तर त्याच्यासाठी थोडेफार जास्त पैसे मोजावे लागत होते. त्यामुळे गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे वितरित केले जात आहेत. आणि राज्यातील ज्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये आलेले नव्हते तर त्यांचे सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर एकत्रितपणे आपण जिल्ह्यांचे बँकांच्या आधी सविस्तर सांगत आहोत. ज्या ज्या बहिणींचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल, बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल, त्या लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज भासत नाही. त्या लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळून त्यांच्या खात्यामध्ये खटाखट हे पैसे वितरित सुद्धा केले जात आहेत. तर एकंदरीत आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर वाचून दाखवत आहोत. ज्या ज्या बहिणींचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, बँक खातं प्रमुख बँकेपैकी असेल, त्या लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळून त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. तर या ठिकाणी आपण सविस्तर जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी वाचून दाखवत आहोत. त्या अगोदर लाडक्या बहिणीनं महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे. महत्त्वाची कामे केलेली असतील तरच पैसे मिळतील, परंतु महत्त्वाची कामे केलेली नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांची आणि बँकांची आधी बघून घ्या. परंतु तुम्हाला माहिती आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये घोटाळे झालेले होते. तर अशा प्रकारचे घोटाळे थांबवण्यासाठी आणि ज्या लाडक्या बहिणी गरजू आहेत, ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींपर्यंत हा लाभ पोहोचवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना अर्जंटमध्ये सूचना देण्यात आलेल्या आहे. या सूचनेचं पालन ज्या ज्या लाडक्या बहिणी करतील त्या लाडक्या बहिणींना दिलासा मिळून त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. तर एकंदरीत आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की लाडक्या बहिणींनो तुम्ही कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजे. जी कामे केलेली असतील ती कामे केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे कसे हस्तांतर होतील याविषयी सुद्धा आपण माहिती पाहणारच आहोत. परंतु जर तुम्ही खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल आणि तुम्ही KYC पूर्ण केलेली असेल तर तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज भासत नाही. परंतु ज्यांची KYC अर्धवट राहिलेली असेल, ज्यांची KYC झालेली नसेल किंवा ज्या लाडक्या बहिणीने KYC केलेले नसेल तर त्या लाडक्या बहिणींना सुद्धा दिलासा मिळत आहे. परंतु तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर पहा. आता बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, अशा प्रकारच्या बातम्या सोशल मीडियावरती फिरत असतात. परंतु सध्याच्या स्थितीला अशा प्रकारच्या बातम्या सोशल मीडियावरती फिरणार नाहीत. कारण बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट हे पैसे वितरित केले जात आहेत. राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे आज गुढीपाडव्यानिमित्त उद्या आणि परवा
परवा सुद्धा प्रतीक्षा संपवून जात आहे. यापुढे कोणत्याही बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा, लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करत असतात. तुम्हाला सुद्धा माहिती आहे, एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांनी मागच्या काही दिवसांपूर्वी शब्द दिलेला होता की आम्ही लाडकी बहीण योजना बंद होऊन देणार नाही. ही लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने सुरळीतपणे सुरू राहील. आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे की लाडकी बहीण योजना सध्याच्या स्थितीला सुरळीतपणे सुरू आहे आणि ही योजना अशाच पद्धतीने वर्षानुवर्ष सुरू राहील. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने लाडकी बहीण योजना बंद होईल अशा अफवांवरती विश्वास ठेवणं गरजेचं नाही. तर सध्याच्या स्थितीला पाहत असल्यास ही लाडकी बहीण योजना 2024 सालामध्ये सुरू करण्यात आलेली होते. आता 2025 साल पूर्ण होऊन गेलेला आहे. 2026 साल सुद्धा अर्ध होत आलेला आहे. तरी पण ही लाडकी बहीण योजना सुरळीतपणे सुरू आहे आणि अशाच पद्धतीने ही लाडकी बहीण योजना पुढचे 3.5 वर्ष सुरू राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासत नाही. आता बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण वेळ न घालवता थेट जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर वाचून दाखवत आहोत. परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना 5 प्रकारच्या बहिणींना पैसे येणार नाहीत. 5 प्रकारच्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी कोणकोणत्या आहेत त्या आपण सविस्तर बघून घेऊया, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजून जाईल 5 प्रकारच्या बहिणींना का पैसे येणार नाहीत. बघा, राज्यामध्ये सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची संख्या आहे. परंतु सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वितरित करणं शक्य होत नसतं. कारण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम हे दिलेला शब्द पूर्ण करत असतात. त्यांच्या माध्यमातून मागच्या काही दिवसांपूर्वी शब्द देण्यात आलेला होता की ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी आहेत, त्यांना हे पैसे वितरित होत राहतील आणि त्यांना काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही. आणि सध्याच्या स्थितीला तुम्ही सुद्धा पाहत आहात, प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला हप्ता वितरित होत आहे. कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होत नाही. बघा, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर राज्यामध्ये 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी राहतात. तर या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे एकाच दिवशी हस्तांतर करण्यास शक्य होत नसतं. त्यामुळे सरकार 3 दिवसांची निवड करत असतं. 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वितरित केले जात असतात. त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, आज 19 मार्च गुरुवार आहे. तर आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, उद्या 20 मार्च शुक्रवार, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी 21 मार्च शनिवार, परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये एकत्रित पद्धतीने आज, उद्या आणि परवा 3 दिवसांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे कशा पद्धतीने वितरित होतील तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. परंतु लाडक्या बहिणींना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 5 प्रकारच्या बहिणींना पैसे येणार नाहीत. त्यामुळे 5 प्रकारच्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. जर तुम्ही या 5 प्रकारच्या बहिणींमध्ये मोडत असाल तर तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर एकत्रित पद्धतीने आपण या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी कशा पद्धतीने आहेत, यांना पैसे येणार नाही त्याची माहिती सविस्तर सांगत आहे. बघा, लाडक्या बहिणींनो, विचार करायला गेला तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे दिलेला शब्द पूर्ण करत असतात. फडणवीस साहेबांनी शब्द दिलेला होता की आम्ही या ठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त हे पैसे वितरित करू आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली हे पैसे वितरित सुद्धा केले जात आहेत. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा, लाडक्या बहिणींनो, विचार करायला गेला तर तुमच्या खात्यामध्ये भरपूर महिन्यांचे पैसे अजून आलेले नसतील. जर तुम्हाला अर्धवट पैसे मिळालेले असतील किंवा मागील हप्त्यांचे पैसेच आलेले नसतील तर तुम्हाला आता महत्त्वाचं एक काम करायचं आहे. परंतु ज्यांना मागील हप्त्यांचे सर्व पैसे आलेले आहेत, आता त्या बहिणी फेब्रुवारी मार्च महिन्याच्या 3,000 रुपयांची वाट पाहत असतील तर त्यांनी सुद्धा महत्त्वाचं काम करायचं आहे. तर ते काम कोणतं आहे, कसं करायचं आहे, त्याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती सांगत आहे. तर बघा, या ठिकाणी सर्वात अगोदर आपण महत्त्वाची एक गोष्ट जाणून घेणं गरजेचं आहे. बघा, लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार ही लाडकी बहीण योजना राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेली सर्वात मोठी योजना आहे. त्यामुळे लाडकी बहिणींनो, ही लाडकी बहीण योजना काय बंद होणार नाही. कोणत्याही लाडक्या बहिणींनी कशाच पद्धतीने काळजी करू नये. ज्या ज्या लाडक्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी आहेत, त्यांना हे पैसे मिळत राहतील. त्यांना तर काळजी करायची गरज सुद्धा भासत नाही. आता बघा, लाडक्या बहिणींना वेळ न घालवता डायरेक्ट आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी
सविस्तर वाचून दाखवत आहोत। ज्या ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, बँक खाता प्रमुख बँकेंपैकी असेल, त्यांना काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही। तर बघा, आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। तर या 36 जिल्ह्यामध्ये 2 कोटींपेक्षा अधिक बहिणी राहतात। तर या सर्वांच्याच खात्यामध्ये हे पैसे वितरित करणं शक्य होत नसतं। त्यामुळे लाडके बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून हे पैसे टप्प्याटप्प्याने वितरित केले जात असतात। सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर पहिला टप्पा वितरित होत आहे, लगेच दुसरा टप्पा वितरित होणार आहे आणि लगेच तिसरा टप्पा सुद्धा वितरित होणार आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। 12 जिल्ह्यामधील सरासरी 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वितरित केले जात आहेत आणि या ठिकाणी आता दुसरा टप्पा उद्या वितरित होईल। उद्या सुद्धा 12 जिल्ह्यामध्ये पैसे येतील आणि परवा दिवशी सुद्धा 12 जिल्ह्यामधील सरासरी 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचा गुढीपाडवा सण गोड होत आहे। जरी महिला दिन गोड झालेला नसला तरी पण आता गुढीपाडवा सण गोड होत आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळून लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। आता बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर वाचून दाखवत आहोत। परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर वाचून दाखवण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना, तुम्ही खरोखर फेब्रुवारी आणि मार्च हप्त्यासाठी पात्र आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण हे पैसे फक्त पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये सोडले जात आहेत। ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या बहिणी पात्र आहेत, ज्या बहिणी नियमांमध्ये बसत आहेत, त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत। परंतु ज्या बहिणी गरजू नाहीत, नियमांमध्ये बसत नाहीत, पात्रता अटी शर्तींमध्ये बसत नाहीत, त्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात नाहीत। तर या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घ्यात पात्रता कोणकोणत्या आहेत, नियम अटी शर्ती कोणकोणत्या आहेत, त्या आपण सविस्तर बघून घ्यात। बघा, सर्वात महत्त्वाची पात्रता, तुमच्या घरामध्ये 4 व्हीलर गाडी नसायला पाहिजे। जर तुम्ही मागच्या 2-3 दिवसांपूर्वी किंवा मागच्या सणांमध्ये जर गुढीपाडव्या, आता सध्याच्या स्थितीला गुढीपाडवा सण आहे, याच्या अगोदर जर कोणत्या सणाला 4 व्हीलर गाडी म्हणजे 4 चाकी वाहन खरेदी केलेलं असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। त्यानंतर तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या पुढे गेलेलं असेल, म्हणजेच तुमचं वार्षिक उत्पन्न 3 लाख, 4 लाख, 5 लाख, 10 लाखापर्यंत गेलेलं असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। त्यानंतर लाडक्या बहिणींना, तुमच्या घरामधील एखादा व्यक्ती सरकारी कर्मचारी बनलेला असेल तरी पण पैसे मिळणार नाहीत। यानंतर तुमच्या घरामध्ये 2 पेक्षा अधिक महिला योजनेचा लाभ घेत असतील तर तुम्हाला सुद्धा पैसे मिळणार नाहीत। यानंतर लाडक्या बहिणींना सांगायचं झालं तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमची वयोमर्यादा हे 65 वयाच्या पुढे गेलेले असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे मिळणार नाहीत। म्हणजे सांगायचं झालं तर तुम्ही नियमांमध्ये बसत असाल, पात्रतांमध्ये बसत असाल, अटी शर्तींमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे मिळतील। परंतु अटी शर्तांमध्ये आणि नियमांमध्ये, पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण सविस्तर जिल्हे आणि बँका वाचून दाखवत आहोत। ज्या ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, बँक खाता प्रमुख बँकेंपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्यामध्ये पुणे जिल्हा आहे, मुंबई शहर आणि पुणे जिल्हा हा लोकसंख्येने सर्वात मोठे 2 जिल्हे आहेत। जर तुमचा जिल्हा पुणे शहर किंवा मुंबई शहर असेल तर तुमची सर्वात अगोदर प्रतीक्षा संपत आहे। कारण पुणे जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त बहिणी आहेत आणि मुंबई शहरामध्ये सुद्धा जास्तीत जास्त बहिणी आहेत। त्यामुळे मुंबई शहरामधील आणि पुणे शहरामधील सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळून त्यांची सर्वांची सर्वात अगोदर भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यानंतर लाडक्या बहिणींना नागपूर शहर असेल, यवतमाळ असेल, हिंगोली असेल, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, परभणी असेल, बीड असेल, अकोला असेल तर टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। तर 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर आता आपण जिल्ह्यांची यादी तर बघितलेली आहे, आता आपण या ठिकाणी बँकांची यादी वाचून दाखवत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्यामध्ये सरकारी, सहकारी, खाजगी, पतसंस्था, सोसायटी सर्व प्रकारच्या बँका आहेत। त्याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, ICICI बँक आहे, कोटक महिंद्रा बँक आहे, कॅनरा बँक आहे, IDBI बँक, IDFC बँक आहे। अशा पद्धतीने राज्यामध्ये सर्व प्रकारच्या बँका आहेत। अशा कोणत्याही बँकेमध्ये तुमचा खाता असेल तर तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना, आता आपण जिल्हे आणि बँकांच्या यादी सविस्तर वाचून तर दाखवलेले आहे। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला काही महत्त्वाची कामे करायची होती तर ती कामे कोणकोणती आहेत ते तुम्हाला लगेच सांगतो। बघा, सर्वात महत्त्वाचं पहिलं काम, तुमचे आधार कार्ड हे बँकेशी लिंक केलेले असायला पाहिजे। दुसरं महत्त्वाचं काम, तुमच्या आधार कार्डाची KYC केलेले असायला पाहिजे। पुढचं महत्त्वाचं काम, तुम्ही महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात यासाठी तुमच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र हे असायलाच पाहिजे, कारण बाहेरच्या राज्यामधील महिला महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांनी सुद्धा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे अशा बहिणींचा लाभ बंद करण्यासाठी तुमच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र हे असायलाच पाहिजे. बघा, लाडक्या बहिणींना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोशल मीडियावरती चाललेल्या चर्चांनुसार बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त पैसे येतील, पैसे जमवतील अशा प्रकारच्या बातम्या व्हायरल होत आहेत. तर या व्हायरल बातमीमागचं सत्य बघा, शासनाकडून अधिकृतपणे अजून कोणतीही तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये अफवा चर्चा सुरू आहेत. त्यामुळे तुम्हाला सर्व माहिती डिटेल्समध्ये देण्यासाठी हा व्हिडिओ सविस्तर बनवलेला आहे. लवकरच पैसे येतील, परंतु अजून वितरण सुरू झालेलं नाही. वितरण सुरू होण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो आधार कार्ड बँकेला लिंक करा, KYC करा, महत्त्वाची कामे करा, जेणेकरून वितरण सुरू झालं की पैसे येतील. अधिकृतपणे GR काढण्यात येणार.